स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पाटील दर्श फॅमिली उमा। नवीन दिवस नवीन ब्लॉग। तर बऱ्याच दिवसानंतर आता माझी फेवरेट जागा म्हणजे किचन आले आपल्या मस्कतमध्ये आपल्या घरामध्ये। तर गावावरून काय असेल तर या काजूच्या बिया आहेत, म्हणजे आपला कोकणी रानमेवा, आपल्या गावचा रानमेवा या काढून दिल्यात। तर आज त्यांची भाजी बनवायची मस्तपैकी। तर बोललो चला तुमच्या बरोबर पण शेअर करूया। तर ह्या तुम्हाला बऱ्या काळ्या वाटत असेल तर त्या नाही, कारण माझ्या जावेनी रात्री कापून माझ्या बारक्या दिराने त्याच्यामधून काढून हे केलं, कारण तेवढी आपल्याला प्रॅक्टिस नसते। तर मस्तपैकी दिल्यात मी, मस्त एकदम झूम एकदम सुंदर झाली। दर्शला जेव्हा मी बोलले आणि सचिनना पण ते खूप खुश झाले, कारण ही भाजी इतकी सुंदर लागते ना, सुंदर म्हणजे काय बोलू नाही शकत, खाण्याची सुंदर किंवा चांगली। तर जे काही म्हणाल ते पण एकदम लय थोड्याशा काळ्या झाल्या। काळ्या मी थोडं चीक आहे ना, त्याच्यासाठी गरम पाणी ठेवते आणि त्याच्यामध्ये थोडी उकड लावून घेते ना, म्हणजे त्यांचं चीक पण जाईल। आता जवळपास 100 बिया होत्या। गावाला मी होती तेव्हा मी खाल्ले होते, म्हणजे आम्ही पुलाव बनवला होता आणि पुलाव मध्ये पहिल्यांदा बिया टाकल्या त्या एकदम लय भारी झालेल्या। तर आता हे थोडं गरम होते, थोडं उकळ नाही, चीक मिळण्यासाठी फक्त मी करते। त्याच्यानंतर त्याची जरा मसाल्याची मी तयारी करत होते। सचिन पण कधी बनवस कधी बनवणारच मी जरा काम वाटत त्यामध्ये। चला मसाल्याची तयारी करूया। कांदा कापून घेते, कांदा थोडं वाटण लावून घेते, कारण वाटण पाहिजेच। बटाटा टाकायचा होता पण बटाटा काहीच नाही घरी, तर सगळा संपवून टाकलाय। वाटणाला खोबरा, कांदा, थोडासा आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर, बस जास्त काही नाही। थोडी एक उकळ लावून घेतलाय चीक निघायसाठी, चीक पण निघालाय। त्यांना फडक्याने चांगली जरा गाळून घेतोय। कारण बटाटा नाही आहे तर शेजारीकडे आता मागावं लागेल मला, इकडे म्हणून शेजाऱ्यांच्याकडे मागतो आपल्यासारखं। तर शेजारी माझी चांगली आहे। नंतर थोड्या वेळाच्या नंतर काजूच्या बियांची भाजी बनवायची सगळं साहित्य तयार झाले आणि आता पुरीला मी पीठ लावून देते, कारण कालच जर बोलत होता की मग मला पुरी खायची आहे। आणि बोलला काल नाही म्हणजे आज नाही तर मी उद्या बनवते, तर आज त्यांना त्या भाजी बरोबर पुरी बनवते, मैद्याची भाजी बनवते, कारण पीठ लावून थोडं केल्यावर नरम होते मस्तपैकी।
वाटत होता की आंबोडल्यासारखं आहे, म्हणजे कसं होतं. आज जरा ऊन पडलाय. 4 दिवस अचानक की पावसाचं वातावरण सारखं सांगितलं काय माहिती. मागे पडलेला 2 दिवस सांगितलेलं, तर 1 दिवस सुट्टी होती. दर्शला 2 दिवस होती, ऑफिशियली सुट्टी होती सगळ्यांना. पिशवीमध्ये टाकून ठेवलं म्हणजे वाया नाही करणार. चांगलं व्हायचं होईल. भाजीची सगळी तयारी केली आहे आणि आता माझी मैत्रीण पण येते जरा भेटायला, म्हणजे वयस्कर येते आणते मला इथे भेटायला. बटाटा नव्हता तर त्यांना म्हटलं प्लीज मला जरी घेऊन या, मी शेजारी मागतो. माझ्या शेजारी चांगले सगळ्यांनी. आता हे आणलेले तर वयस्कर आहे, तर त्यांचे टॅब्लेट्स वगैरे आणले तर मला द्यायचे. तर मी म्हटले या, कारण की काल मला काहीच नाही भेटलं. इतका घरातलं काम होता, त्यावर आवडता माझ्या नाकी घेऊन आलेच. तर त्यामुळे म्हटलं की आता सॉरी, मी त्याला मेसेज पण नाही केला की मी आले म्हणून. तर त्याने रिप्लाय पण दिला की मी तुम्हाला माहिती होतं की आपण गेल्याच्या नंतर घर सोडलेलं असतं, मग तसं बेसिस होतं, मग मी पण तुला डिस्टर्ब नाही केलं, तर काही हरकत नाही, मी येते तुला भेटायला. तर आता ते येतात, मग त्याच्यानंतर मग भाजीची रेसिपी बघूया जर वेळ मिळाला तर, कारण थोडं जास्तच काम आहे आज. चुलीवर ठेवलं पातेला आणि पातेल्यामध्ये गरम झाल्यानंतर आपला मिक्सरला लावलेला वाटण उकळून काढलेल्या बिया म्हणजे चिप्स होण्यासाठी मी हवा केला. बटाटे टाकले आता शिजायला. काजूच्या ह्या भांड्यात बिया होत्या, घर होते ते टाकले आता मी.
शिस्ती. तर मी अजून माझ्या मैत्रिणींना आले तर आता येईल तोपर्यंत असते मस्त एक शिस्ती. चलो रिंकू काय अजून जेवण झालं नाही, काय बनवतेस? हो मग किती उशीर झाला? गरम पाहिजे ते म्हणून ह्यांना गरम पण पाहिजे आणि ह्यांना उशीर पण नको. मग बरोबर आहे ना. चांगली फुगली पुरी. कशी बनवले? गरमागरमच खायला लागलं. पातेल्यात बघ काय बनवलं. पातेल्यात टोपा काय त्याच्यात चिकन मटन. त्याच्यापेक्षा हो गावचा रानमेवा, काजूच्या बिया, त्याच्यामध्ये बटाटा. बरोबर ना. तर नाही बघ काय बनवलंय. काजूची कॅशनटची भाजी बघ. कॅशनट गावचा मेवा. काय गावचा रानमेवा. आपल्याचा नीट मांडी घालायची. जेवताना सगळ्यांना बोल इकडे दर्शक बोल सगळ्यांनी जेवायला या बोल. हा आमच्या घरी आज कॅशनटची भाजी आहे. काजूच्या बिया कोणी दिला नाही. मोठ्या मम्मीने आणि मोठ्या पप्पाने अण्णाने काढले त्यात ना घर आज सगळ्यांना. तुला काय पाहिजे? हे काय आहे? पुरी. तुला पुरी पाहिजे होते ना. नाही आणि मला सांगा कशी झाली ती. मग गरम आहे. सावकाशा घर होता माझ्या लेकाला. एक तुकडा घर होता. एक तुकडा कशी आहे? मस्त. पाच झाली की नापास झाली? पाच झाली की फेल झाली? तिकडे सांग मम्मी 5 झाली. कशामध्ये? जेवणामध्ये? सचिन पहिला तुकडा मोडलाय. माझ्या दर्शने मला पास केलाय. सचिनने बघूया पास केला आणखी फेल केला नाही. सांगा चांगली आहे. पास की फेल? आता माझा लेख पण खातोय. हा का मला भरवतोय. फेल का पास? पास. हुशार आहे माझा लेख. एक नंबर. पास मुद्दाम. ठीक आहे.